ओके. आता परवाच्या लेक्चरला आपण काय बघितलं होतं बघा, आठवा वाटल्यास पूर्णपणे आपण फर्स्ट प्रिन्सिपल जो आपला इंडक्शनचा आहे तो आपला फर्स्ट प्रिन्सिपल बघितला होता, राईट. तर फर्स्ट प्रिन्सिपलमध्ये आपल्याला काय काय सांगितलं होतं की आपल्या फर्स्ट प्रिन्सिपलमध्ये आपल्याला सांगितलं होतं की तुमचा एखादा तुम्हाला एखादे इक्वेशन दिलेलं आहे, त्याचं काय सांगितलं होतं की पी ऑफ एन इज इक्वल टू काय सांगितलेलं आहे, पी ऑफ वन हे आपल्याला ट्रू आहे हे आपल्याला शो करायचं आहे, राईट. त्याच्यानंतर सेकंड केस काय असते आपली की इफ युअर पी ऑफ के इज ट्रू, तर त्यावेळेला काय होते, त्यावेळेला आपण पी ऑफ के प्लस वन इज ट्रू हे आपण आहे असं हे आपण डिक्लेअर करून देतो, राईट. मग हे आपलं काय आहे, फर्स्ट इंडक्शन जे आहे स्ट्रॉंग इंडक्शनचं, ते फर्स्ट प्रिन्सिपल थ्रू आपण आपले क्वेश्चन सॉल्व्ह करतो. आता 2-3 त्यावेळेला घेतले होते. आज आपल्याला ऍक्च्युली बघायचं आहे स्ट्रॉंग इंडक्शन, पण स्ट्रॉंग इंडक्शनला जायच्या आधी परत एकदा मी 1-2 क्वेश्चन्स आपल्या फर्स्ट प्रिन्सिपल थ्रू आपण सॉल्व्ह करून घेऊया आणि त्याच्यानंतर परत पुढच्या नेक्स्ट इक्वेशनला जाऊया. ओके. आता फर्स्ट प्रिन्सिपल जो आहे तो फर्स्ट प्रिन्सिपलला आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा. स्पीकर बंद करते सगळ्या गोष्टी. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, आता आपल्याला हा जो क्वेश्चन दिलेला आहे काय दिलेला आहे, अज्युम दॅट द स्टेटमेंट इज ट्रू फॉर एन इज इक्वल टू के. फॉर द रिजन काय सांगितलेलं आहे, के इज ऍप्सिलॉन काय सांगितलेलं आहे, ऑल नंबर्स काय त्यांचे सांगितलेले आहे, तर ई के काय आपल्याला सांगितलेलं आहे, ऑल नॅचरल नंबर दिलेले आहेत. ओके, नॅचरल नंबर सांगितलेले आहेत आपल्याला. ओके. आणि एक स्टेटमेंट आपल्याला दिलेलं आहे, हे जे काय दिलेलं आहे ते आपल्याला स्टेटमेंट दिलेलं आहे. काय दिले, 1/1.2 प्लस 1/2 प्लस इंटू 3 प्लस म्हणजे अप टू कुठपर्यंत दिलेले 1/k इंटू के प्लस 1 इज इक्वल टू काय आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, के प्लस 1 आहे, सॉरी के अपॉन के प्लस 1 आहे हे आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. हे आपलं ऍक्च्युली आपलं एक स्टेटमेंट आहे. ओके. आता त्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट स्टेप आपली काय असते, फर्स्ट स्टेप आपली असते आपल्याला तुमचा इज इक्वल टू 1 आहे ते आपल्याला प्रूव्ह करावं लागतं. आपल्याला फर्स्ट ह्याच्यानुसार आपलं जे P1 इज इक्वल टू P1 हे ट्रू आहे आपल्याला प्रूव्ह करावं लागतं. नेक्स्ट स्टेप काय असते, आपल्याला पूर्णपणे तुमचं जे इक्वेशन जे आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला, के इज इक्वल टू आपल्याला ट्रू आहे आपल्याला हे सांगायचं आहे. ओके. आणि त्याच्यानंतर थर्ड स्टेप काय असते आपली, की आपल्याला जे इक्वेशन आहे ते के प्लस 1 ने आपल्याला सॉल्व्ह करावं लागतं, राईट ना. आता ही स्टेप 2 सेकंड दिलेली आपल्याला, काय दिलेलं आहे, फॉर के इज इक्वल टू 2 आपल्याला हा जो काय दिलेला आहे तो पूर्णपणे आपल्याला एक इक्वेशन दिलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर काय केलेलं आहे आपण बघा, एन इज इक्वल टू आपण काय पुट करतो, के प्लस 1 पुट करतो. ओके. मग आपलं जे इक्वेशन होतं त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, के प्लस 1 पुट केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आहे त्याच्यामध्ये जिथे जिथे के असेल, सॉरी जिथे जिथे एन असं दिलं तिथं आपण काय केलेलं आहे, के प्लस 1 पुट केलेलं आहे. ओके. म्हणून इथपर्यंत इथं काय मिळालं आपल्याला, के प्लस 1 अपॉन के प्लस 2, कारण की इथं 1 प्लस 1 आहे त्याच्यामुळे काय होणार आहे, 2 होऊन जाणार आहे इथे. ओके. त्याच्यानंतर काय होणार आहे की आपल्याला ह्या इक्वेशन सॉल्व्ह करायचे. सॉल्व्ह केल्यानंतर काय होतं, एक डिक्रीमेंट करून आपल्याला जी काय टर्म मिळते ती सेकंड जे आपले इक्वेशन आहे ते सेकंड इक्वेशनची आपल्याला टर्म मिळते. इज इक्वल टू काय आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, के अपॉन के प्लस 1 हे आहे आपल्याला हे प्रूव्ह करून द्यायचं आहे. ओके. त्याच्यानुसार आपल्याला काय मिळालं इथे इक्वेशन, आपल्याला के प्लस 1 अपॉन के प्लस 2 इज इक्वल टू RHS हे आपल्याला स्टेटमेंट मिळालेली आहे. ओके. बाय युझिंग फर्स्ट मॅथमॅटिकल इंडक्शन प्रिन्सिपल. ओके. आता हा पूर्णपणे हा एक क्वेश्चन आहे बघा, सेमच क्वेश्चन आहेत, काही डिफरन्स नाही, फक्त आपल्याला लक्षात ये ह्याच्यामध्ये आपल्याला जे आपल्याला RHS इज इक्वल टू LHS इज इक्वल टू RHS आहे हे आपल्याला प्रूव्ह करावं लागतं. ओके. आता परत एकदा स्टेप बाय स्टेप वाटल्यास बघून घ्या हा क्वेश्चन. स्टेप 1 मध्ये आपल्याला 3 स्टेप मध्ये हा पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह होतो. 3 पेक्षा एकही स्टेप एक्स्ट्रा लागत नाही, कारण की 3च आपल्याला प्रूव्ह केलेत की आपलं पूर्णपणे जे इक्वेशन आहे ते सॉल्व्ह होऊन जातं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट स्टेप काय सांगितलेली आहे, फॉर एन इज इक्वल टू 1. ओके. म्हणजेच आपल्या बाय मॅथमॅटिकल इंडक्शन क्वेश्चनला आपल्याला हेडिंगला दिलेलं असतं कोणता क्वेश्चन कोणत्या प्रिन्सिपलने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे हे आपल्याला प्रत्येक क्वेश्चनला दिलेलं असतं. त्यांना जर मॅथमॅटिकल इंडक्शन फर्स्ट सांगितलं असेल तर ते फर्स्टने आपल्याला सॉल्व्ह करणं मस्ट आहे. ओके.
त्याच्यानंतर कधी कधी त्याच्यात सेम इक्वेशन आपल्याला स्ट्रॉंग इंडक्शनसाठी पण येतो. स्ट्रॉंग इंडक्शनचा फक्त प्रिन्सिपल जरा थोडाफार डिफरन्स आहे, तो पण आपण थोड्या वेळाने बघूया. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, पहिला जो आपला स्टेप आहे ती फर्स्ट स्टेप आपली काय असते, n इज इक्वल टू 1, राईट. म्हणजेच काय करायचं, जे जे आपल्याला पूर्णपणे हे पॉलिनॉमियल दिलेलं आहे त्या आपल्या इक्वेशन मध्ये आपल्याला काय करायचं, ज्या ज्या ठिकाणी n आहे त्या n इज इक्वल टू आपल्याला 1 पुट करायचं आहे. ओके, ही बेसिक आयडिया कळाली आहे. ह्याच्यानंतर पुढे n इज इक्वल टू जिथे जिथे असेल, n ज्या ज्या ठिकाणी असेल तिथे तिथे आपण 1 हे पुट केलंय. मग त्याच्यानंतर आपल्याला LHS इक्वल टू आपला RHS येतोय की नाही हे बघायचं आहे, राईट. आता हा आपला LHS म्हणजेच काय असतो, तुम्ही हे जरी हे सगळे एक एक नंबर घेतलेत तरी ऍट द एंड तुम्हाला जे काही तुम्हाला इक्वेशन मिळते ते तुमचं काय असतो, आपल्या LHS म्हणजेच काय असतो, एंडिंग जी टर्म आहे, एंडिंग टर्म किती आहे, 1/2n + 1 × 2n + 3 इज इक्वल टू काय दिलेलं आहे, n/3 2n + 3. आपल्याला ह्या एवढेच टर्म घ्यायचे, ह्या आधीचे कितीही नंबर्स असतील त्यांचं आपण ह्या फर्स्ट स्टेपमध्ये कन्सिडर करत नाही, कारण की जी मॅक्झिमम नंबर असतो किंवा जो आपल्याला इक्वेशन मध्ये फॉर्म मध्ये मिळालेला असतो त्याच्यावरती आपण काय करतो, ऑपरेट करत असतो. ओके, आता आपल्याला जी LHS मिळालेली आहे, लेफ्ट हँड साइड काय मिळालेली आहे, 1/2n + 1 × 2n + 3 इज इक्वल टू काय मिळालेलं आहे, 1/2n. n इज इक्वल टू काय होतं, 1 होतं, राईट. म्हणून आपल्याला काय मिळालं आहे इथं, 2 + 1. आणि नेक्स्ट काय मिळालं आहे, 2 + 3. ओके, म्हणजेच काय मिळालेलं आहे, ह्याच्या दोघांमध्ये काहीच नाहीये, म्हणजे काय असणार आहे, मल्टिप्लिकेशन असणार आहे. मल्टिप्लिकेशन आपण कशाने डिनोट करतो, डॉटने. ओके, कन्फ्यूज होऊ नका. ओके, 2 + 1 काय मिळणार आहे, 3. ओके, 3 आला. नेक्स्ट काय असणार आहे, 3 + 2 = 5. या दोघांचं काय आहे, मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजेच काय असणार आहे, तुमचा डॉट प्रोडक्ट आहे. इज इक्वल टू आपल्याला किती मिळालेलं आहे, 15. 1/15 आपल्याला आपलं आन्सर मिळालं. त्याच्यानंतर पुढची टर्म काय आहे, RHS म्हणजेच काय आहे, राईट हँड साइड. राईट हँड साइडला काय दिलेलं आहे, n/3 2n + 3, राईट. त्याच्यानंतर काय मिळालं, ज्या ज्या ठिकाणी n आहे तिथे तिथे आपण काय करतोय, 1 आहे ते पुट करतोय. n इज इक्वल टू 1 पुट केलं. पुढे टर्म मध्ये काय मिळालंय, 3 इन ब्रॅकेट 2n + 3. तर n इज इक्वल टू इथे सुद्धा 1 येणार आहे, म्हणजेच किती मिळणार आहे, 2 + 3. 2 + 3 मिळाले. अगेन ह्यांचं काय, मल्टिप्लिकेशन, 3 × 5 इज इक्वल टू किती मिळालेलं आहे, 15. म्हणजेच आपल्याला रिझल्ट काय मिळतोय, जर आपल्या LHS इज इक्वल टू 1/15 मिळतोय आणि RHS इज इक्वल टू ऑल्सो 1/15 मिळतोय, म्हणजेच काय असणार आहे, आपला रिझल्ट इज ट्रू फॉर n इज इक्वल टू 1. म्हणजे काय झालंय, आपल्याला एक स्टेप आपली कंप्लीट झालेली आहे. ह्या ठिकाणी तुम्हाला पहिली स्टेप कंप्लीट केली, 1 मार्क मिळून जातो. ओके, म्हणजे आपण मार्काच्या दृष्टीने सुद्धा बघून घेऊया की आपले मार्क कसं, कोणत्या कोणत्या स्टेपला किती किती मार्क्स आहेत. ओके, जी स्टेप नंबर फर्स्ट आहे त्याला आपल्याला एक 1 मार्क फिक्स असतो. काय करायचं नाही त्याच्यामध्ये, फक्त आपल्याला n इज इक्वल टू 1 आहे ते प्रूव्ह करायचंय. जर तुम्हाला एखादं इक्वेशन दिलेलं आहे स्ट्रॉंग इंडक्शनने असेल किंवा मॅथमॅटिकल इंडक्शनच्या फर्स्ट प्रिन्सिपलने असेल, त्यावेळेला जी टर्म सांगितलेली, जी बेसिक टर्म असते ती ऍटलीस्ट फर्स्ट आपल्याला एक कम्प्लीट केली, ऍटलीस्ट 1 मार्क्स आपला तिथंच अचीव्ह झालेलं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढची स्टेप काय सांगितलेली आहे, पुढची स्टेप काय आपल्याला करायची असते, इफ pk इज ट्रू. म्हणजेच काय करायचंय, ज्या ज्या ठिकाणी n आहे तिथं तिथं आपल्याला k ने रिप्लेस करायचंय. ओके, ह्याच्यामध्ये पण काहीच लॉजिक लावायची गरज नाहीये. जे आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेलं स्टेटमेंट असतं, हे जे क्वेश्चन मध्ये स्टेटमेंट दिलेलं आहे ते आहे तसं तुम्ही इथे लिहून घ्यायचे. पण ज्या ज्या ठिकाणी n आहे त्याला n ला आपल्याला काय करायचंय, k ने रिप्लेस करायचंय. वाटलं स्टेप नंबर सेकंड परत एकदा वाचून घ्या. काय सांगितलेले आहे, अज्युम दॅट स्टेटमेंट इज ट्रू फॉर n इज इक्वल टू k. ओके, फॉर ऑल इंटिजर्स नंबर्स. ओके, म्हणजे k काय असणार आहे, ऑल इंटिजर नंबर्स तुमचे असणार आहेत. म्हणजेच काय असणार आहे, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला n मिळतोय त्या त्या ठिकाणी तुम्हाला k ने रिप्लेस करायचंय. ओके, त्याच्यामुळे आपल्याला इथे काय मिळाली, ही सेकंड स्टेप आपली कंप्लीट झालेली आहे. ह्या ठिकाणी तुम्हाला 3 मार्क्स कम्प्लिटली मिळून जाते, वरचा 1 आणि इथले 2. ओके, त्याच्यानंतर लास्ट स्टेप आहे आपली, त्याला आपल्याला उरलेले 2 मार्क्स असतात. 5 मार्कांचा क्वेश्चनचं डिस्ट्रीब्युशन मी तुम्हाला सांगते. आता जे आपल्याला काय सांगितलेलं आहे इथे, आपल्याला इथे सांगितलेलं आहे पुढची जी स्टेप असते ती काय करायची आहे, ह्या दोन्हीही आपल्या टर्म्स असतील किंवा दोन्हीही स्टेप्स आहेत त्या जर तुमच्या फुलफिल झालेल्या असतील किंवा त्या जर ट्रू असतील
तर काय सांगितलेलं आहे आपल्याला मॅथमॅटिकल इंडक्शन मध्ये, देन पी के प्लस 1 इज ट्रू. म्हणजेच काय असणार आहे, जर ह्या तुमची n इज इक्वल टू 1 हा ट्रू आहे, तुमचा n इज इक्वल टू के जर हा ट्रू आहे, तर आपल्याला काय करायचंय, n इज इक्वल टू के प्लस 1 आपण जर चेंज केलं, n इज इक्वल टू के प्लस 1 केलं, ते सुद्धा ट्रू आहे. आपल्याला मॅथमॅटिकल इंडक्शनने आपल्याला काय करावं लागतं, प्रूव्ह करावं लागतं. ओके, मग ते प्रूव्ह कसं करायचंय, प्रूव्ह करण्यासाठी जे स्टेटमेंट आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे ते स्टेटमेंट आहे तसं लिहून घ्या. ओके, इन द फॉर्म ऑफ के प्लस 1. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी सेकंड टर्मला तुम्ही काय केलं होतं, एन ला के ला रिप्लेस केलं, राईट. पण ह्या ठिकाणी काय करायचंय, जिथे जिथे एन आहे त्याला तुम्ही काय करायचंय, के प्लस 1 ह्या टर्मनी रिप्लेस करायचंय, काही बघायचं नाही. आता इथे काय होतं, 2 होता आणि नंतर काय होतं आपल्याला इथं एन इज इक्वल टू काय पुट केलेलं आपण, के प्लस 1. ओके, के प्लस 1 पुढे पण काय केलेलं आहे, 2 के प्लस 3. ओके, म्हणजेच काय केलेले आहेत आपण, पूर्णपणे पूर्ण जी ही टर्म आहे त्याला आपण काय केलेलं आहे, के प्लस 1 नी रिप्लेस केलेले. ओके, आता ही स्टेप झाल्यानंतर आता आपल्याला काय लास्ट टर्म उरते, LHS इज इक्वल टू आपल्याला RHS आहे. म्हणजे ही जी लेफ्ट साइडची टर्म आहे ती इज इक्वल टू तुमची राईट हँड साइड आहे. हे आपल्याला काय करावं लागतं, प्रूव्ह करावं लागतं. म्हणून पहिल्यांदा काय घ्या, लेफ्ट हँड साइड घ्या. लेफ्ट हँड साइड कोणती असणार आहे, ही जी मोठी मिळालेली आहे ती तुम्हाला तुमची LHS मिळालेली आहे. पूर्णपणे तुमचं LHS ऍज इट इज लिहून घ्या. ते घेतल्यानंतर पुढची टर्म काय असणार आहे, जी ही टर्म आहे ह्याच्यापेक्षा काय असणार आहे, जी मिनिमम टर्म असणार आहे ती आपली काय असणार आहे, पूर्णपणे सेकंड जे स्टेटमेंट होतं बघा, हे सेकंड स्टेटमेंट, जी स्टेप नंबर सेकंड आपण हे करतोय फॉर्म, तर त्याच्यामधली ही जी स्टेप नंबर सेकंड आहे ती इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला, के अपॉन 3 इन ब्रॅकेट 2k प्लस 3, राईट. म्हणजेच बघा हे जे ब्रॅकेट टाकलेलं आहे इथे, या ब्रॅकेटची काय टर्म असणार आहे तुम्हाला, पूर्णपणे के अपॉन 3 इन ब्रॅकेट 2k प्लस 3 ही आपल्याला टर्म असणार आहे. ओके, म्हणजेच काय करायचं, ह्या टर्मला आहे त्या ह्या सेकंड टर्मने आपल्याला काय करायचंय, रिप्लेस करायचंय. ओके, त्याच्यानंतर हे सेकंड पेज दिसतंय का तुम्हाला, सेकंड पेज. ओके ओके, ठीक आहे. आता ह्याच्यानुसार आपल्याला इथे काय सांगितलेलं आहे, आपल्याला आपण काय केलेलं आहे की सेकंड स्टेप वरून जे आपल्याला आउटपुट मिळालं होतं किंवा जे आपल्याला स्टेटमेंट मिळालं होतं ते ॲज इट इज आहे तसं लिहून घेतले. आणि हे जे पुढचं स्टेटमेंट आहे ते उरलेलं हाफ, म्हणजेच मी परत आता झूम करून दाखवते, मगाशी आपण इथे सॉल्व्ह केलं होतं. ही जी टर्म आहे ती इज इक्वल टू आपल्याला काय मिळाली, ही टर्म मिळालेली आहे, राईट. आणि ही जी उरलेली टर्म आहे ती ॲज इट इज पुढे आपल्याला लिहून घ्यायची आहे. वाटल्यास इथे एकदा चेक करून बघा, जी स्टेटमेंट आहे फक्त जी स्टेटमेंटचा आपल्याला आउटपुट म्हणजे RHS मिळाला होता तो RHS इथे लिहून घेतलेला आहे आणि ॲज इट इज सेकंड टर्म आहे ती आहे तशी आपण लिहून घेतली. पुढे काय दिलेलं आहे हे पण लक्षात घ्या, फ्रॉम इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 म्हणजेच कोणता असणार आहे, स्टेप नंबर सेकंड. ओके, त्याच्यानंतर पुढची टर्म काय असणार आहे, पूर्णपणे हे इक्वेशन सॉल्व्ह करून घ्या. सॉल्व्ह करायला घेतलं, काय केलेलं आहे की बघा 1 अपॉन 2k प्लस 3, म्हणजेच काय केलेलं आहे, k अपॉन 3 नी कॉमन काढलेलं आहे. ओके, 1 अपॉन 2k हे कॉमन काढलेलं आहे पूर्ण ह्या इक्वेशन मधून, कारण की इथे बघा 2k प्लस 3 आहे आणि इथे सुद्धा आपल्याला 2k प्लस 3 आहे. म्हणून 1 टाइम 2k प्लस 3 कॉमन काढल्याने उरलेली जी काही टर्म आहे ती आहे ऍज इट इज लिहून घेतलेली आहे. त्याच्यानुसार सगळ्या नंतर पुढची स्टेप काय केलेली आहे, ही जी टर्म आहे तशी इथे लिहून घेतलेली आहे. पुढे काय करावं लागणार आपल्याला, ह्या दोघांचे बेस सेम नाहीयेत, लक्षात घ्या. दोन तुम्हाला न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरच्या फॉर्म मध्ये जर नंबर्स असतील त्याच्यामध्ये आपल्याला पहिला बेसिक फॉर्म असतो तो तुम्हाला तुमचा हे करावं लागतो, बेस सेम पहिल्यांदा करावे लागतात. आता बेस सेम कसे करणार, इथे तुमचा बेस 3 आहे आणि सेकंड टर्मला तुमचा बेस किती आहे, 2k प्लस 5 हा आपला टर्म आलेला आहे, किंवा जो सेकंड ब्रॅकेट जे आहे डिनोमिनेटर आहे ते तुमचं दोन्ही डिफरंट आहेत.
म्हणजे आपल्याला ज्यावेळेला डिनोमिनेटर सेम करावं लागतं तेव्हा आपण काय करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन, राईट ना. म्हणजेच काय करणार आहोत, ह्या 2k+5नी ह्या न्युमरेटरला मल्टिप्लाय करणार आणि नंतर ह्या 3नी ह्या न्युमरेटरला म्हणजे जो 1 आहे त्याला मल्टिप्लाय करणार. हे इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर काय मिळणार आहे, ज्यावेळेला तुम्ही k नी 2k ला मल्टिप्लाय कराल त्यावेळेला तुम्हाला काय मिळणार आहे, 2k² प्लस काय मिळणार आहे, 5k, राईट. आणि नंतर काय लास्ट उरलेली मिळणार आहे प्लस 3k, सॉरी 3k नाही, ओनली 3, कारण की मल्टिप्लिकंट काहीच नाही, 3. ओके, डिवाइड बाय काय मिळणार आहे, ज्यावेळेला तुम्ही बेस सेम करणार त्यावेळेला हे दोन्ही काय होणार आहेत, मल्टिप्लाय होऊन जाणार आहेत. म्हणजेच काय होणार आहे, 3 इंटू इन ब्रॅकेट काय सांगितलेलं आहे, 2k+5 ॲज इट इज आपण आहे तसं लिहून घेतले. पूर्ण इक्वेशन सॉल्व्ह करून घ्यायचे. पूर्ण इक्वेशन सॉल्व्ह करून घ्यायचं मिनिंग काय होणार आहे, आता इथं सिंपल मल्टिप्लिकेशन, ह्याच्यामध्ये ऍडिशन सबट्रॅक्शन काही दिलेलं नाही. म्हणून काय लक्षात घ्या, पहिल्यांदा जे तुमचे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचे फॉर्म्युले येतात त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं असतं की आपल्याला सॉरी ह्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा तुमचे जे बेस सेम करायचे असतात, पहिल्यांदा ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये तुम्हाला बेस सेम करायचे असतात. मल्टिप्लिकेशन मध्ये ॲज इट इज मल्टिप्लिकेशन करायचं. डिव्हिजन मध्ये काय करावं होतं, डिव्हिजनचं कन्व्हर्जन अगेन आपल्याला मल्टिप्लिकेशन मध्ये करावं लागतं. नंतर आपल्याला जे काय ऑपरेशन दिलेलं आहे ते ऑपरेशन परफॉर्म करावं लागतं. ओके, म्हणजे ह्या स्टेप्स आहेत सगळ्या. आणि दोन जे न्यूमरेटर डिनॉमिनेटरच्या फॉर्मॅटमध्ये जे तुम्हाला कोइफिशियंट्स मिळतात किंवा जे तुम्हाला दोन इक्वेशन्स मिळतात ते सॉल्व्ह करण्याची हीच एक पद्धत आहे. तुम्ही जर इथे मल्टिप्लिकेशनच्या इथे तुम्ही जर बेस सेम करायला गेला तर ते तुम्हाला खूप कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल. बेस सेम करण्याची मल्टिप्लिकेशनला गरज नसते, फक्त ऍडिशन आणि जर सबट्रॅक्शन असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला, म्हणजे इथे बघा, इथे आपल्याला काय मिळालेलं आहे, ऍडिशन मिळालेलं आहे. अदरवाईज इथं आपल्याला सबट्रॅक्शन मिळालं असतं. त्यावेळेला सुद्धा तुम्हाला काय करावं लागलं असतं, हे दोन्ही बेस सेम आपल्याला कंपल्सरी करावे लागले असते. पण ह्या ठिकाणी ऍडिशनचं साईन आहे म्हणून इथं कंपल्सरी तुम्हाला बेस सेम करावे लागले. पण ह्या ठिकाणी काय आहे, दोन्हीमध्ये मल्टिप्लिकेशन साईन आहे, काहीच नाहीये म्हणजे काय असणार आहे, तिथं मल्टिप्लिकेशन असणार आहे. म्हणून काय करावं लागतं, तुमच्या इथं बेस सेम करायची काहीच गरज नाही, तुम्ही ॲज इट इज मल्टिप्लिकेशन करू शकता. म्हणजेच काय, न्यूमरेटरने न्यूमरेटरला मल्टिप्लाय करा, डिनॉमिनेटरने डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करा. आता 1नी न्यूमरेटरला मल्टिप्लाय केलं, काय फरक होणार आहे, काहीच फरक होणार नाही. ॲज इट इज आपला क्वेश्चन आहे तसं आपल्याला मिळून जाईल. ओके, आणि ज्यावेळेला तुम्ही डिनॉमिनेटरने ह्या डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय कराल त्याच्यामध्ये पण काय होणार आहे, काहीच नाही, जे आहेत तसे नंबर्स. 2k+3 इथे पण घेतलाय 2k+3. ओके, 2k+5 2k+5 आणि 3 इज अ कॉन्स्टंट, सो दॅट्स वाय 3 कम्स आउट अँड मल्टिप्लाय ऑल द इक्वेशन. हे आपलं पूर्ण आपल्याला एक इक्वेशन मिळालं. त्याच्यानंतर पुढची टर्म काय केली आहे त्यांनी, मग सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला. एक आपल्याला एक एक्सप्रेशन मिळालेलं, आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, LHS हाच आपला RHS आहे हे प्रूव्ह करायचंय. म्हणून आपण काय केलेलं आहे, जे आपलं वरती इक्वेशन मिळालंय 2k² + 2k + 3k+5, म्हणजे 5चं आपण काय करतोय, तुम्हाला हे बघा रूट्स काढायला होते 10th मध्ये, रूट्स काढायचेत आपल्याला. ओके, तर रूट्स काढताना आपल्याला काय रूट्स मिळालेले आहेत, k+1 इंटू काय मिळालं आहे, 2k+3, हे दोन रूट्स मिळालेत आपल्याला. आणि डिनोमिनेटरला ऑलरेडी तुमचे काय सेपरेट तुम्हाला आहेत, त्याच्यामुळे त्याच्यावरती आपल्याला काहीच ऑपरेट करायची गरज नाही. आता इथे बघा 2k+3 न्यूमरेटरला पण आहे आणि 2k+3 डिनोमिनेटरला पण आहे. ओके, 2k+3 2k+3 गेट कॅन्सल, उरणार काय आहे, k+1/3 आणि 2k+5. ओके, आपलं जे आहे ते इक्वेशन आपल्याला इथे मिळालेले आहे. म्हणजेच काय सांगितलेलं आहे आपण इथे, मगाच्या ह्याच्यामध्ये आपण काय बोललो होतो की आपल्या LHS = आपल्याला RHS आहे हे सांगायचंय. आपल्याला इथे काय मिळतोय, RHS k+1 इन ब्रॅकेट 2k+5. येस, आपल्याला पूर्णपणे जे आपलं इक्वेशन होतं ते इक्वेशन आपल्याला इथे मिळालेलं आहे. ओके, जो कोणी एडिट करतोय त्यांनी एडिट करणं बंद करा. मग आपल्याला स्टेटमेंट काय मिळालेली आहे, n=k साठी आपल्याला काय मिळालेली, जी स्टेटमेंट आहे ती आपल्याला ट्रू मिळालेली. म्हणजेच काय सांगू शकतो, बाय प्रिन्सिपल ऑफ मॅथमॅटिकल इंडक्शन स्टेटमेंट इज ट्रू फॉर ऑल नॅचरल नंबर n. ओके, आता तरी सगळ्या डाऊट्स क्लिअर झालेले आहेत का?
जरा स्पीकर ऑन करा, मला ह्या क्वेश्चनचं जरा सांगा आता, म्हणजे आता हा क्वेश्चन सोडून आपण मग स्ट्रॉंग इंडक्शनला जाता येईल. सिद्धेश कळालंय? सिद्धेश, ऋतुजा, मला ऍटलीस्ट चॅट बॉक्स काय प्रॉब्लेम आहे का ह्या क्वेश्चन मध्ये? मॅथमॅटिकल इंडक्शनचे किमान 10 मार्काला तरी क्वेश्चन्स एक्झाम मध्ये पडतात. ओके, मॅथमॅटिकल इंडक्शन वरचा असेल, अदरवाईज स्ट्रॉंग इंडक्शन वरचा पण एक असतो, मॅथमॅटिकल इंडक्शनचा कळालेला असतो. त्याच्यामुळं ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही बेसिक आत्ताच लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये आपल्याला 3 स्टेपमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह होतो. हा सर्वात इझी युनिट आहे, ह्याच्यामध्ये काहीच डोकं चालवायची गरज नाही. जे LHS आहे ते आपल्याला फक्त RHS आहे आपल्याला हे प्रूव्ह करावं लागतं, आणि हे तीनही आपले एक एक्सप्रेशन्स आपले सॉल्व्ह होऊन जातात. ओके. हॅलो मॅम. हा बोल. हॅलो हा बोल मॅम, मी काय बोलतो, ती सेकंडला जी मोठी स्टेप आहे ना, हा ती जरा 1 मिनिट जरा एक्सप्लेन परत रिटर्न करा बघूया कसं काय आलेलं. सेकंड स्टेप ही का? वर ही नाही, त्या साईडची, त्या सेकंड पेज, सेकंड पेज वरची. ओके. हा, फ्रॉम इक्वेशन 1च्या खालची आहे ना, ती मोठी वाली. हा, हितली का? हा ओके. हा हा, ती जरा सांगा परत. ओके, मी परत रिपीट करते. एक मिनिट, स्क्रीन खाली करू दे. हा, आता आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं, इक्वेशन 1 नुसार आपल्याला आहे तसं आपण इथं पुट केलं. इथपर्यंत कळालंय का प्रसाद? होय मॅम. ओके. होय. आता ह्याच्या पुढचं आपल्याला करायचंय काय तर सांगते मी परत एकदा. आता आपल्याला हे इक्वेशन मिळाले, जस्ट आपण पुट केलेले, आणि पुट केल्यानंतर आता बघा ह्याच्यामध्ये हे 2 इक्वेशन आपल्याला दिलेले आहेत. ह्या दोन्ही इक्वेशन मध्ये काय सिमिलॅरिटीज आहेत? ओनली 2k + 3, आणि ह्या पण इक्वेशन मध्ये 2k + 3, ह्या दोनच गोष्टी आपल्याला कॉमन आहेत. ह्याच्यामध्ये दुसरी कोणतीही गोष्ट कॉमन नाहीये. मग त्याच्यामुळे आपण काय करू शकतो, 2k + 3 जो आहे तो आपण काय करू शकतो, कॉमन काढू शकतो. आता हा 2k + 3 हा डिनॉमिनेटरला आहे, म्हणजे सुद्धा 1 हा एक न्यूमरेटर आपल्याला घ्यावा लागणार आहे. ओके, म्हणून आपण काय काढलंय, पूर्ण बाहेर 1/2k + 3 हा कॉमन काढलेला आहे, कारण की न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचा पहिल्यांदा विचार करणं आपल्याला मस्ट आहे. ओके, मग ज्यावेळेला आपण 2k + 3 1/2k + 3 आपण कॉमन काढू, त्यावेळेला इन ब्रॅकेट मध्ये काय उरणार आहे, k/3. ओके, k/3 जो आपल्याला मिळालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळतंय, जरा 2 मिनिटं, 1 मिनिट होल्ड. काय स्क्रीन ऑन झाली, सॉरी. हा, तर आपल्याला 2k + 3 जो आहे तो 2k + 3 आपल्याला काय मिळालेलं आहे, आपला आपण कॉमन काढल्यानंतर उरतोय काय, k/3, आणि प्लस काय मिळतोय 1/, आता 2k + 3 एक कॉमन निघालेलं आहे, मग उरलेलं काय आहे 2k + 5. ओके, त्याच्यामुळे 2k + आहे 5 आहे ते ऍज इट इज आपण इथे घेतलेलं आहे. ओके, आता हे 2k + 3 चा पण काहीच विचार करायचा, पहिल्यांदा जे हे ब्रॅकेट घेतलेले आपण स्क्वेअर ब्रॅकेट, त्या स्क्वेअर ब्रॅकेटचा पहिला विचार करा. काय दिलेलं आहे, k/3 + 1/2k + 5. हे जे इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे 1/2k + 3 ऍज इट इज घेतलेले आहे. आता इथे बघा, दोन्ही आपल्याला जे दिलेले तुम्हाला काय दिलेले आहेत, k/3 आणि काय दिलेले आहे 1/2k + 5. आता जे आपले रेशोचे जे आपले सगळे फॉर्म्युलीज आहेत त्याच्यामध्ये काय करावं लागतं आपल्याला, जर 2 रेशोंचं जर आपल्याला ऍडिशन करायचंय तर पहिल्यांदा लक्षात घ्या, तुम्हाला त्यांचे बेस सेम असणं मस्ट आहे. म्हणजे जर इथं k/3 आणि इथे जर 1/3 असतं तर तुम्ही डायरेक्टली ऍडिशन केली असती, पण इथे काय दिलेलं आहे, ह्या जर k/3 चा जो बेस आहे तो 3 आहे, आणि ह्या टर्मचा बेस आपल्याला काय दिलेला आहे 2k + 5 हा दिलेला आहे. म्हणजेच काय असणार आहे, ते दोन्हीही बेस काय आहेत, डिफरंट आहेत. तर डिफरंट आहेत, मग पहिली गोष्ट काय असते, ह्या दोघांचे बेस पहिले सेम करून घ्यायचे. बेस एकदा सेम झाले की मग पुढचं क्वेश्चन सॉल्व्ह करायला घ्यायचंय. ओके, आता पुढे बेस सेम कसं करणार, ज्यावेळेला तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन कराल, म्हणजेच काय असेल, k ला जर तुम्ही पूर्णपणे 2k + 5 ने मल्टिप्लाय केलं, म्हणजेच काय होणार आहे, मल्टिप्लाय आणि डिवाइड बाय 2k + 5, राईट ना. k/3 इन ब्रॅकेट काय येणार आहे 2k + 5/2k + 5, प्लस काय असणार आहे 1. इथे बेस किती आहे 3 आहे, आपल्याला इथं 3 आणायचं, इथं 3 आणणार म्हणजेच आपण काय करणार आहोत, न्यूमरेटरला पण मल्टिप्लाय बाय 3 करणार आहोत. म्हणजेच काय करावं लागतं, पहिल्यांदा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, नंतर ह्या दोघांच्या बेसचं मल्टिप्लिकेशन करा. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय मिळणार आहे, k ला
तुम्ही मल्टिप्लाय कशाने केलं 2k प्लस 5 ने केलं म्हणजेच काय मिळणार आहे 2k स्क्वेअर राईट. मल्टिप्लाय करून बघा k नी ह्या 2k ला मल्टिप्लाय केलं तर काय मिळणार आहे 2k स्क्वेअर प्लस काय मिळणार आहे 5 इंटू k काय असणार आहे 5k. ओके न्यूमरेटरला 5k आला प्लस काय मिळालं आहे इथे जो 3 आहे ह्याचं पण क्रॉस मल्टिप्लिकेशन ह्या न्यूमरेटरशी होऊन जाईल म्हणजेच काय होणार आहे ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय इथे मिळणार आहे 3 इंटू 1 इज इक्वल टू 3. ओके न्यूमरेटरचा क्वेश्चन पार्ट कळाला. न्यूमरेटरचा पार्ट कळाल्यानंतर आता लास्ट टर्म काय उरते ह्या दोघांचे बेस तर आता सेम झालेत. बेस सेम झालेत म्हणजेच काय करायचं त्यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचे. ओके म्हणजेच काय असणार आहे 3 इंटू 2k प्लस 5. ओके म्हणजे आपल्याला हा पूर्णपणे बेस सेम मिळाला आणि न्यूमरेटरचा पार्ट आपल्याला काय मिळाला 2k. आता इथं जे 5k होतं 5k आपल्याला काय करायचं आपल्याला अगेन तुमचे जे आपण तुम्ही इक्वेशन सॉल्व्ह करायचं तुमचे जे एखादं पॉलिनोमियल दिलं असेल त्याचे रूट्स तुम्हाला फाइंड करायचे. तर रूट्स फाइंड करताना आपण काय करतो दोन वेगवेगळे रूट्स आपण कॉमन काढतो राईट. मग ते कॉमन काढण्यासाठी आपण काय करतो 2k. तर हे पूर्णपणे जे इक्वेशन आहे ते आपल्याला विदाऊट डिस्टर्ब करता आपण काय करायचे त्यांचे सेपरेट आउट करायचे. म्हणजेच 5kचं सेपरेशन कसं करू शकाल एक तर आयदर 2k प्लस आणि 3k म्हणजेच काय मिळाला तुमचं तुम्हाला 5k पूर्ण मिळाला. ओके त्याच्यानंतर आहे ती टर्म 3 ची आहे ती टर्म ॲज इट इज तुम्ही घेतली. ओके आणि त्याच्यानंतर काय मिळालंय तुम्हाला 2k जो आहे तर तुम्ही काय केलं पूर्णपणे बघा हे इक्वेशन इथे तुम्हाला काय मिळतोय 2k आणि इथे पण 2k आहे फक्त इथे एक स्क्वेअर आहे. म्हणजे ह्या टर्म मधून जर तुम्ही 2k सेपरेट आउट काढलात तरी तुम्हाला काय मिळणार आहे 2k हा इथून कॉमन मिळेल आणि इन ब्रॅकेट मध्ये काय राहणार आहे k प्लस 1. इथे सुद्धा बघा 3 कॉमन काढल्यानंतर काय मिळणार आहे 3 इन ब्रॅकेट k प्लस 1. ओके आपण काय आहे ती टर्म आहे ॲज इट इज डिनॉमिनेटरला काही चेंज होणार नाही. त्याच्यानंतर पुढची टर्म काय होणार आहे तुम्ही तुमचे सेपरेट दोन्ही रूट्स काढलेत. आता रूट्स काढून झाल्यानंतर आता बघा 2k प्लस 3 आणि डिनॉमिनेटरला पण 2k प्लस 3 आहे म्हणजेच काय होऊन जाणार आहे त्यांचं कॅन्सलेशन होऊन जाईल आणि ॲज इट इज बाकीचा तुमचा जो RHS आहे तो RHS तुम्हाला मिळून जाईल. ओके आता तरी कळालंय का प्रसाद? होय होय मॅम. ओके ठीक ओके आहे. ओके ओके आता टायमिंग जास्त उरलेलं नाहीये. स्ट्रॉंग इंडक्शन आहे ते उद्याच्या लेक्चरला स्टार्ट करूया आपण. ओके 5 मिनिटच उरलेत तो त्यात आपल्याला काय स्ट्रॉंग इंडक्शन संपणार नाही. वाटल्यास हा जो खालचा क्वेश्चन आहे तो पण एकदा बघून घ्या. सेम क्वेश्चन आहे तुम्हाला मी आता व्हॉट्सअपला हे फोटो शेअर केलेले. आता ह्याच्यामध्ये पण आपल्याला बघा प्रूव्ह आपल्याला सांगितलेलं आहे इंडक्शन सांगितलेलं आहे. ओके काय सांगितलेलं आहे 1/1 इंटू 3 इंटू 5 वगैरे हे सगळं इक्वेशन दिलेलं आहे. पहिल्यांदा लक्षात घ्या पहिली स्टेप आपली एकच असते n इज इक्वल टू 1 पुट करायचंय आणि तुमचे LHS आणि RHS हे सेम आहे ते आपल्याला प्रूव्ह करावं लागतं. ओके सेकंड जे स्टेप आहे सेकंड स्टेप मध्ये n इज इक्वल टू k आपल्याला सांगितलेलं आहे. k म्हणजेच काय करणार आहे तुम्हाला n ला तुम्ही k ने रिप्लेस करा. इथेच तुमचे 3 मार्क्स कंपल्सरी मिळून जातात. 2 स्टेप्स झाल्या. त्याच्यानंतर थर्ड स्टेप काय आहे थर्ड स्टेप मध्ये आपल्याला काय करायचंय n इज इक्वल टू k प्लस 1 हे आहे आपल्याला प्रूव्ह करायचं. म्हणजेच काय केलं तुम्ही जे इक्वेशन आहे तिथे तिथं काय करायचं जिथे जिथे n होतं तिथे तिथं k प्लस 1 ने रिप्लेस करायचंय आणि ॲज इट इज जे असेल जो तुमचा LHS आणि RHS असेल तो तुम्ही इथे लिहून घेतलात. त्याच्यानंतर पुढचे जे काय असतील ते तुमचे कॅल्क्युलेशन्स करायचे. ह्याच्यामध्ये पण बघा काय दिलेलं आहे 2k प्लस 2k मायनस 1 इन ब्रॅकेट 2k प्लस 1 इथपर्यंतची जी टर्म आहे ती आपल्याला काय मिळणार आहे सेकंड इक्वेशन मध्ये ह्याचं आउटपुट मिळून जाते. ह्याचं जे आउटपुट आहे ते तुम्ही डायरेक्टली ह्या ठिकाणी पुट केले k इन अपॉन 2 इन ब्रॅकेट k प्लस 1 प्लस 1. ओके हेच की इथं आपल्याला मिळून जाते फ्रॉम द इक्वेशन नंबर सेकंड फर्स्ट. ओके स्टेप नंबर सेकंड पासून आपल्याला हे जे आपलं आन्सर आहे ते मिळून जाते. प्लस काय मिळणार आहे जी ही नंतरची सेकंड टर्म आहे ती सेकंड टर्म ॲज इट इज इथे लिहून घेतली. अगेन परत बघा तुम्हाला तुमचे काय केलेले आहे तुम्ही k प्लस 3 जे आहे तुमचं तर तुम्ही कॉमन काढलेलं आहे. k प्लस 3 कॉमन काढल्यानंतर इथे काय मिळणार आहे तुम्हाला ओनली k मिळतोय आणि इन ब्रॅकेट काय मिळतोय तुम्हाला 2k प्लस 1. एकदा सॉल्व्ह करून बघा. ओके सॉल्व्ह करून बघितल्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या टर्म्स क्लिअर होऊन जातील आणि हे क्वेश्चन्स 5 मार्काला कंपल्सरी असतात.
ओके. आता ह्याच्यामध्ये पण बघा काय दिलेलं आहे इथं, ओनली के दिलं, डिनोमिनेटरला काय असणार आहे, काहीच नाहीये म्हणजे 1 असणार आहे. म्हणजेच काय असणार आहे, दोन्ही पण परत काय अगेन काय सांगितलेले आहेत, डिफरंट बेस आहेत. डिफरंट बेस आहेत म्हणजे आपल्याला पहिली स्टेप असते की तुमचे ज्या बेस सेम करून घ्यायचे, ही तुमची सेकंड स्टेप असते. बेस सेम करून घ्यायचे आणि बेस सेम करून झाल्यानंतर पुढचं इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचंय. ओके. ह्या टाईपचे क्वेश्चन्स तुम्ही ऍटलिस्ट मी आता जे तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपला पाठवलेले आहेत ते ऍटलिस्ट सॉल्व्ह करा आणि काही प्रॉब्लेम असेल मला प्लीज व्हॉट्सअपला सेंड करत जा. ओके. चालेल, मग मी ही मीटिंग एंड करते. उद्या स्ट्रॉंग इंडक्शन बघूया.